समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड आणि समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड या महेश मोतेवाराच्या सोसायटीमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांची फसवणूक झालेली आहे। 2014 मध्ये आणि 2015 मध्ये महेश मोतेवारचे गुन्हे दाखल झाले आणि त्याच्यानंतर तो जेलमध्ये गेला आणि तो जेलमध्ये गेल्यानंतर या सर्व समृद्ध जीवन गुंतवणूकदाराचे पैसे मिळतील अशी अपेक्षा होती, परंतु महाराष्ट्र शासनाने याच्यावर MPID कायद्यानुसार कारवाई केली। गुंतवणूकदाराच्या हित संबंधी कायद्याअंतर्गत कारवाई झाली। 2016 मध्ये लिक्विडेटरची नियुक्ती झाली। 2018ला सक्षम प्राधिकाऱ्याची नियुक्ती करून सर्व लोकांचे पैसे मिळवून देणं हे महाराष्ट्र शासनाचं आद्य कर्तव्य होतं, परंतु आज जवळजवळ 10 वर्ष झाली अद्याप लोकांना पैसे मिळालेले नाहीत। त्यामुळेच उद्या दिनांक 11 मार्च रोजी आझाद मैदानमध्ये जनसंघर्ष समितीच्या माध्यमातून माझ्या नेतृत्वात मी शाहूराज माने जनसंघर्ष समितीचा अध्यक्ष, आमच्या नेतृत्वामध्ये धरणे आंदोलन आहे 1 दिवसीय आणि त्या धरणे आंदोलनामध्ये जवळजवळ महाराष्ट्र राज्यातून पीडित गुंतवणूकदार 2000च्या पुढून संख्येने सामील होतील। एकूण आमच्या मते 4700 करोड रुपये रक्कम आहे, परंतु लिक्विडेटरचा अधिकृत जो आकडा आहे, लिक्विडेटरच्या अधिकृत आकड्यानुसार 3750 कोटी रुपये हे देणं बाकी आहे लोकांचं। जर सरकारने याच्यावर कारवाई केली नाही तर कोणतं पाऊल काय? याच्यामध्ये लिक्विडेटर, सक्षम प्राधिकारी आणि कोर्टामध्ये जे काही तपास अधिकारी आहेत, CID कडे याचा तपास आहे। पुण्याच्या CID विभागाकडून तपास होत असताना आजपर्यंत याच्या ज्या मालमत्ता MPID कायद्यानुसार जी लिस्ट तयार करण्यात आलेली आहे, आम्हाला वाटत होतं की ह्या सर्व मालमत्ता शासनाच्या ताब्यात असतील, परंतु या प्रशांत कोरटकरकडे जी गाडी होती त्या गाडीच्या अनुषंगानं आता आम्हाला माहिती झालं, तेव्हा आम्ही चौकशी केल्यानंतर CID ने आम्हाला एक धक्कादायक रिपोर्ट दिलेला आहे की 86 गाड्यापैकी फक्त 6 गाड्या, याच्यामध्ये 51 गाड्या आहेत, आम्हाला एवढीच माहिती होती, परंतु CID ने एक आम्हाला पत्र दिलं की त्याच्यामध्ये 86 गाड्या आहेत आणि 86 फक्त 6 गाड्या, मग त्याच्यातल्या 3 गाड्या चतुर्सिंगी पोलीस स्टेशन मध्ये आहेत आणि 3 गाड्या डेक्कन पोलीस स्टेशन मध्ये आहेत। बाकीच्या 80 गाड्या ह्या बाहेर आहेत, अजून जप्त करण्याच्या बाकी आहेत। मग 10 वर्ष झालं जर तुम्ही गुंतवणूकदाराच्या हित संबंधी कायद्याअंतर्गत या सर्व मालमत्ता ताब्यात घेता, पण आजपर्यंत गाड्या अजून जप्तच करत नाही, म्हणजे याच्यामध्ये सक्षम प्राधिकारी, लिक्विडेटर आणि CID या सर्व प्रशासकीय अधिकारीच याच्यामध्ये सामील आहेत आणि हे सर्वच महेश मोतेवारला हातमिळवणी करून लोकांना पैसे देण्यापासून वंचित ठेवत आहेत की काय, अशा प्रकारचे आम्हाला यामध्ये संशय येतोय। आणि म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विनंती करतो की उद्याच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करणारच आहे, पण यानंतर ताबडतोब या सर्व मालमत्ता ताब्यात नाही घेतल्या तर पुढचं पाऊल आमचं हे निर्णायक पाऊल असेल आणि मग महाराष्ट्रात आमचे उग्र आंदोलन होतील। आम्ही असा प्रकारचा इशारा आम्ही महाराष्ट्र सरकारला देत आहोत।